प्रारब्धवशात जे आहे तेच होते. रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले, या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे? ब्रह्मदेवांनी कुंडली पाहून सांगितले, समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे, त्याच्याबरोबर होणार आहे. रावणास राग आला, माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची? शक्यच नाही. नोकरांना सांगितले, याला समुद्रात फेकून द्या. नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकला. तो मुलगा वाहत वाहत एका बेटावर पोहोचला. तिथला राजा वारला होता. लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते. हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले. मुलगा वयात आला. रावणाची कन्या उपवर झाली. बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणाने पाहुणचाराकरिता एकदा जावयास बोलाविले. रावण म्हणाला, ब्रह्मदेव पण हल्ली खोटे बोलतो. त्याने सांगितले होते, माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून, पण आपण तर राजकुमार आहात. जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे. पायाचा अंगठा दाखविला. मग रावणास खात्री पटली, या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात.